विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामधील आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आज आपण या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक 5 यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, दिलेल्या आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवितात? तर त्याचं उत्तर आहे, जी निळी रेषा आहे ती निळी रेषा त्या लोकसंख्येचा जन्मदर त्या ठिकाणी दर्शवित आहे. तर काळी रेषा दिलेल्या आलेखामध्ये मृत्यूदर दर्शविते. प्रश्न क्रमांक 2 आहे, आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दाखवितो? तर त्याचं उत्तर असं आहे की जो हिरव्या रंगाने दर्शवलेला भाग आहे तो एकूण लोकसंख्येमध्ये झालेली नैसर्गिक वाढ दर्शवित आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवितो? तर निळ्या रंगाचा जो भाग आहे तो त्याचं उत्तर असं आहे की नैसर्गिक घट लोकसंख्येमध्ये कशी होते तो भाग त्या रंगाने निळ्या रंगाने दर्शवलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? तर निरीक्षण केल्यानंतर आपलं असं लक्षात येतं आहे की नंबर 2 आणि नंबर 3चा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, 5वा टप्पा हा त्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदरा एवढाच असलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 6 आहे की कोणकोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? तर आपल्याला असं दिसतं आहे की निरीक्षणाअंती शेवटचा जो टप्पा आहे 5वा टप्पा त्यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक असलेला दिसून येतो. तर हा झाला आलेख. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांत जो मांडला तो जर्मन शास्त्रज्ञ फ्रँक नॉटेस्टाईन नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की लोकसंख्या वाढ किंवा घट ही कधीही समान नसते किंवा ती कधीही समान दोन्ही कधी समान नसतात. तर त्यासाठी आर्थिक त्याचं विकासाबरोबर जन्मदर व मृत्यूदरातही फरक होताना दिसतो. यावर आधारित त्याने हा सिद्धांत मांडलेला आहे आणि मग त्याचं म्हणणं असं आहे की कोणताही प्रकारचा देश हा या साधारण 5 टप्प्यांमधून जात असतो आणि हे 5 टप्पे त्यांनी सांगितलेले आहे की पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना देशाची आर्थिक परिस्थिती किंवा इतर जो विकास आहे तो निश्चित चांगला होतो. त्याच्यापेक्षा 3ऱ्या टप्प्यात जास्त विकास होतो आणि त्याच्यानंतर 4थ्या टप्प्यामध्ये आणि नंतर 5व्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं विकास होत जातो हे आणि लोकसंख्येमधील बदलही कसा होत जातो हे देखील त्याने या ठिकाणी या सिद्धांतामध्ये दर्शवलेलं आहे. तर पहिला टप्पा या सिद्धांताचा आहे तो म्हणजे अतिशय स्थिर हा टप्पा आहे. म्हणजे याच्यामध्ये जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर हा देखील जास्त असतो आणि म्हणून काय होतं की लोकसंख्या ही कमी प्रमाणामध्ये वाढते किंवा स्थिर राहते. त्याचं कारण आपल्याला दिसतं आहे की जन्मदर जास्त आहे म्हणजे जन्माला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे तेवढेच मृत्यू देखील होतात. याचा अर्थ लोकसंख्येमध्ये एक प्रकारचं संतुलन आहे आणि स्थिर अशा प्रकारचं ते आपल्याला लोकसंख्या दिसते. त्याचे वैशिष्ट्य काय आहे या टप्प्याचं? तर क्रमशः खाली पहिला या टप्प्यामध्ये असं असण्याचं काय कारण आहे? तर पहिलं कारण किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की शैक्षणिक सुविधांचा अभाव असतो. म्हणजेच जो देश या टप्प्यामधून जात असतो त्या देशाची एकूण शैक्षणिक त्या ठिकाणी फारशी विकास झालेला दिसून येत नाही, साक्षरता पण कमी असते आणि शैक्षणिक सुविधांचा देखील अभाव त्या ठिकाणी असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे द्वितीयक आणि तृतीय व्यवसायाचे प्रमाण नगण्य असते, प्राथमिक व्यवसाय जास्त असतात. म्हणजे या टप्प्याचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे की प्राथमिक व्यवसाय करणाऱ्यांचंच प्रमाण इथे जास्त असतं, द्वितीय तृतीय व्यवसाय फार कमी प्रमाणात केले जातात. तिसरं आहे देश आर्थिकदृष्ट्या अविकसित व मागासलेले असतात. मग या टप्प्यामधून जाणारे जे देश आहे ते आर्थिकदृष्ट्या अविकसित व मागासलेले दिसून येतात. चौथं वैशिष्ट्य आहे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास कमी होतो
इथे कमी विकास झालेला असतो विज्ञान तंत्रज्ञानाचा देखील. 5वं वैशिष्ट्य आहे स्वच्छता. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण पण इथे जास्त असते. पहिल्या टप्प्यातून जाणारा हा जे देश आहे ते देशमध्ये परिस्थिती कशी असते या संदर्भात 5वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की स्वच्छताला पण फार काही महत्त्व इथं दिलं जात नाही. वैद्यकीय सुविधांचा पण अभाव असतो, परिणामी जे संसर्गजन्य आजार आहेत त्यांचं प्रमाण इथे जास्त वाढत जातं. 6वं वैशिष्ट्य आहे जन्मदर जास्त तर रोगराई व कुपोषणामुळे मृत्यूदरही जास्त असतो. आणि मग सध्या कोणताही देश या टप्प्यात नाही जगातला, हे पण आपल्याला इथे नमूद करता येईल, कारण ही अतिशय प्रारंभी अवस्था एखाद्या देशाची असते की ज्यावेळेस असा पहिल्या टप्प्यामधून तो देश जात असतो त्यावेळेस 6वं वैशिष्ट्य सांगितलं की जन्मदर जास्त आणि रोगराईमुळे कुपोषणामुळे मृत्यूदरही जास्त असतो या देशामध्ये. आणि हे वैशिष्ट्य आपल्याला या टप्प्यात सांगता येतं. दुसरा टप्पा आहे त्या ठिकाणी की आरंभीच्या काळात विस्तारणारा. तर दुसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य असं आहे की जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर कमी होण्यास सुरुवात होते आणि सुरुवातीस जे काही लोकसंख्या वाढ आहे ती ही कमी असते, नंतर शेवटी मात्र जास्त वाढ होते. हे आपल्याला या टप्प्याचं वैशिष्ट्य सांगता येतं. तो खाली एकूण 6 वैशिष्ट्य नमूद केलेले आहे. पैकी पहिलं वैशिष्ट्य आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय व आरोग्य सेवांचा विकास या ठिकाणी झालेला असतो बऱ्यापैकी. हा दुसरा टप्पा आहे लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतातील. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा थोडाफार विकास या ठिकाणी झालेला असतो. वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचा पण इथे विकास चांगल्या पद्धतीनं झालेला दिसतो. दुसरं वैशिष्ट्य आहे रोगराईवर नियंत्रण आणल्याने मृत्यूदरात घट होते आणि लोकसंख्या वेगाने वाढते. दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा की काही प्रमाणामध्ये सुधारणा आलेल्या असतात आणि म्हणून रोगराईवरती पण नियंत्रण आणलेलं असतं, म्हणजेच मृत्यूदरात घट होते. मृत्यूदरात घट झाल्यामुळे काय होते की एकूण लोकसंख्येमध्ये जे वृद्धांचं प्रमाण आहे ते वाढल्याने एकूण लोकसंख्या वेगाने वाढताना आपल्याला या टप्प्यात दिसते. तिसरं वैशिष्ट्य आहे वाहतूक व्यवस्थेचा विकास होतो. जो वाहतूक व्यवस्थेचा प्रारंभिक टप्प्यामध्ये जो विकास कमी झालेला असतो तो या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी सुधारलेला असतो. चौथं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी केल्या जात असतात. कारण सुरुवातीला जन्मदर जास्त असतो तो जन्मदर जास्त असण्याने काय दुष्परिणाम होतात याचं त्यांना आकलन बऱ्यापैकी झालेलं असतं आणि म्हणून ते नियंत्रित ठेवण्यासाठी लोकसंख्या वाढ यासाठी निश्चितच त्या देशाकडून प्रयत्न केले जातात. पाचवं ठळक वैशिष्ट्य आहे सध्या जास्त लोकसंख्येचे विकसनशील देश या टप्प्यामधून जात आहे. जास्त लोकसंख्येचे जे जगातले आज देश आहे जे विकसनशील आहे, जे विकासाच्या मार्गावरती आहे, हे या टप्प्यातून आज मितीला जाताना आपल्याला दिसतं. 6वं वैशिष्ट्य आहे या टप्प्यात लोकसंख्येची वाढ सर्वाधिक असल्याने या टप्प्याला लोकसंख्येचा विस्फोट टप्पा असंही म्हणतात. आणि म्हणून विस्फोट म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे की अचानक आणि प्रमाणाबाहेर एखाद्या प्रदेशामध्ये जर का लोकसंख्या वाढली तर त्याला आपण विस्फोट असं म्हणतो. आणि मग अशा प्रकारचा विस्फोट हा निश्चितच दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेला असतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल भारताच्या बाजूला असणारा बांगलादेश किंवा पाकिस्तान यासारखी राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रांमध्ये लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झालेला आपल्याला दिसतो. दक्षिण आफ्रिकेमधील कांगो नावाचा देश आहे, नायझर नावाचा देश आहे, युगांडा नावाचा देश आहे. याही देशामध्ये लोकसंख्येचा या ठिकाणी प्रचंड विस्फोट झालेला आपल्याला दिसून येतो. तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. या टप्प्यामध्ये बघा याची ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की जन्मदर या टप्प्यामध्ये कमी होण्यास सुरुवात झालेली असते. त्यानंतर मृत्यूदरामध्ये ही सतत घट होत असते आणि याच्यामुळे काय होते की सुरुवातीला जास्त लोकसंख्येची वाढ होते, नंतर मात्र लोकसंख्या ही घटत जाताना आपल्याला दिसते. मग या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, तर कशामुळं अशा प्रकारच्या गोष्टी होतात, तर त्याचं वैशिष्ट्य पहिलं आपल्याला सांगता येतं की देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. देशाचा एकूण आर्थिक जो विकास आहे हा विकास ज्यावेळेस होतो त्यावेळेस लोकसंख्येवरही त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी आणलं जातं. देशाचा आर्थिक विकासाबरोबर इतरही विकास झाल्याने देश हा विकासाचा एक वेगळा टप्पा गाठतो. म्हणून दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल लोकांचं दरडोई उत्पन्न पण या टप्प्यामध्ये वाढलेलं असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे लोकांची राहणीमान उंचावल्याने गरिबी कमी झालेली असते. चौथं वैशिष्ट्य आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर पण या ठिकाणी वाढतो.
विज्ञान तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा येथील लोक जास्त प्रमाणामध्ये करायला सुरुवात करतात, जेणेकरून पाचवं वैशिष्ट्य सांगता येतं की द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचा विकास पण येथे झालेला असतो. जो पहिल्या टप्प्यामध्ये किंवा प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय जे आपण पाहिले सुरुवातीच्या 2 टप्प्यांमध्ये, ते करणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं. मात्र या टप्प्यामध्ये द्वितीय आणि तृतीय स्वरूपाचे व्यवसाय करणाऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढतं. 6वं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक सुविधा वाढल्याने लोकांची शैक्षणिक पातळी उंचावते. शैक्षणिक पातळी उंचावली जाते. आणि 7वं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजल्याने कुटुंब नियोजनाचे महत्त्व वाढून कुटुंबाचा आकार लहान होतो. या टप्प्यामध्ये लोकसंख्या अति वाढल्यामुळे त्याचे समाजावरती निश्चित दुष्परिणाम होत असतात. जन्मदर जास्त ठेवला तर काय होऊ शकतं याचे अनुभव बऱ्यापैकी या देशांना आलेला असतो. आणि म्हणून कुटुंब नियोजनाचं त्यांच्या जे महत्त्व आहे ते त्यांच्या लक्षात येतं आणि हळूहळू कुटुंबाचा आकार कमी होतो. पूर्वी भारतामध्ये कुटुंबाचं मोठी कुटुंब पद्धती पाहायला मिळत होती, कारण त्यावेळेस जन्मदर जेवढा होता तेवढा मृत्यूदरही होता. आणि आज मितीला मृत्यूदर बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे आणि म्हणून कुटुंबामध्ये जास्त म्हणजे त्याचा जो आकारमान आहे ते आत्ता मितीला घटलेलं आपल्याला दिसतं. तसंच या टप्प्यामध्ये या देशांचं होत असतं. त्यानंतर 8वं आहे की जे देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जातात त्यांचा समावेश या टप्प्यामध्ये होतो. उदाहरणार्थ भारत, चीनसारखं राष्ट्र आहे की या राष्ट्रांमध्ये जे विकसनशील आहेत हे देश आणि आता ते विकासात टप्प्यामध्ये लवकरच जातील अशा प्रकारची वाटचाल त्यांची आहे आणि म्हणून नंतरच्या काळात विस्तारणारा हा 3रा टप्पा सांगितलेला आहे. 4था टप्पा आहे की कमी बदल दर्शवणारा हा टप्पा आहे. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की जन्मदर कमी असतो किंवा कमी झालेला असतो, मृत्यूदरही कमी झालेला असतो. त्यामुळे लोकसंख्येमध्ये जो बदल होतो तो अत्यल्प स्वरूपात होतो, जास्त बदल होत नाही. काय कारण जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदरही कमी आहे. म्हणजे जन्माला येणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आणि त्या मानाने मृत्यूदर हा सुद्धा कमी झालेला असतो. म्हणजे वृद्धांचं प्रमाण लोकसंख्येत वाढलेलं असतं आणि परिणामी लोकसंख्येमध्ये जो बदल होतो तो अत्यल्प स्वरूपामध्ये होताना दिसतो. वैशिष्ट्य आहे याची खाली साधारण 6 वैशिष्ट्य आहे की पहिलं वैशिष्ट्य देशाची सुधारलेली आर्थिक स्थिती, विकसित अवस्था हे एक कारण आहे, हे एक वैशिष्ट्य आहे की देशाचा विकास हा चांगल्यापैकी झालेला असतो. दुसरं वैशिष्ट्य प्राथमिक व्यवसायांपेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचं प्रमाण इथे जास्त असतं. म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्यांचं प्रमाण इथे अतिशय नगण्य असतं. द्वितीयक म्हणजेच प्रक्रिया करणारे उद्योगधंदे आणि तृतीयक म्हणजे सेवा देणारे व्यवसाय हे करणाऱ्यांचंच प्रमाण इथे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर 3रं वैशिष्ट्य आहे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने राहणीमानात सुधारणा होते. आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे साहजिकच कोणत्याही लोकांचं राहणीमान हे सुधारतं. तसंच या 4थ्या टप्प्यामध्ये होत असतं, कारण उत्पन्न खूप चांगल्या प्रकारचं असतं म्हणून हे लोक राहणीमान चांगल्या दर्जाचं जगत असतात. 4थं आहे उच्च वैद्यकीय सुविधा असतात. 4थ्या टप्प्यामध्ये उच्च वैद्यकीय सुविधा हे एक वैशिष्ट्य आहे. साथीच्या रोगांचा पूर्णपणे नायनाट झालेला असतो. म्हणजे जे पूर्वी साथीचे रोग यायचे, प्लेग असेल, पटकी असेल, देवी असेल, यासारखे जे आजार त्यावेळेस होते ते आजार गावेची गावं त्याच्यामुळे उद्ध्वस्त होत असायची. मृत्यूदर त्यावेळेस जास्त असायचा. परंतु आता अशा प्रकारच्या ज्या साथीचे आजार आहेत त्यांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. जगामधून त्याचं जवळजवळ उच्चाटन झालेलं दिसतं आणि म्हणून आता देखील आपण पाहतो आहे की कोरोनासारखा एक भयानक आजार आपल्याही देशामध्ये आणि नव्या जगामध्ये आलेला आहे. परंतु त्याच्यावरही लवकरच काही नवीन लस बाजारात येईल आणि लवकरच त्याचा बंदोबस्त या आजाराचा होईल, तर अशी अपेक्षा आपण करूया. 5वं वैशिष्ट्य आहे आरोग्याबाबत जागरूकता असते. या टप्प्यामधून जाणारे जे देश आहेत त्या देशातील लोकांची मानसिकता कशी असते की आरोग्याबाबत ते फार जागरूक असतात. त्याच्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे जन्मदर व मृत्यूदर सारखेच असल्याने लोकसंख्या अत्यल्प वाढते. मग यामधून अशा टप्प्यामधून जाणारा देश कोणता आहे तर संयुक्त संस्थान आहे. हा जो आहे अमेरिका ज्याला आपण म्हणतो तो हा देश या टप्प्यामधून जाताना दिसतो. जन्मदर इथे जास्त म्हणजे जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदरही कमी आहे म्हणून लोकसंख्या फार काही वाढत
नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारचा हा चौथा टप्पा आहे. त्यानंतर 5वा टप्पा आहे अतिशय स्थिर टप्पा मानलं जातं याला. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील हा शेवटचा टप्पा आहे. अतिशय स्थिर का अतिशय स्थिर म्हणायचं याला, तर याचं कारण असं की जन्मदर खूप कमी झालेला असतो आणि मृत्यूदर इथे जास्त असतो. आणि परिणामी काय होतं आहे की एक प्रकारे नैसर्गिक घट होते. म्हणजे मृत्यूदर हा जास्त आहे, जन्मदर कमी आहे. म्हणजेच जे काही लोक मृत्यू पावत असतील ते वृद्ध काळाने म्हणा किंवा नैसर्गिक पद्धतीने त्यांचा मृत्यू होत असतो आणि म्हणून मृत्यूदर जास्त असतो. परिणामी लोकसंख्येची जी वाढ आहे ती वाढ ही काही फार होत नाही. अतिशय स्थिर असा हा टप्पा आहे. म्हणजे वाढतही नाही आणि कमी पण होत नाही लोकसंख्या, हे याचं वैशिष्ट्य. तर पहिलं वैशिष्ट्य याचं सांगता येईल, सुरुवातीला जन्मदर व मृत्यूदर समसमान असल्याने लोकसंख्या वाढत नाही. सुरुवातीला जन्मदर हाही कमी आणि नंतर मृत्यूदर हा देखील त्या ठिकाणी दोन्ही समान असतात, म्हणून वाढ होत नाही. दुसरं वैशिष्ट्य, नंतर जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्याने लोकसंख्येत घट होते. नंतर काय होतं की जन्मदरापेक्षाही मृत्यूदर वाढतो. मग परिणामी काय होणार आहे की जन्माला मुळातच कमी येतात आणि मृत्यूदर जास्त पावत असतील तर एकूण लोकसंख्येत वजाबाकी होते, घट होते. तिसरं वैशिष्ट्य आहे, अशा देशात बालकांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या ही जास्त असते. अशा देशांमध्ये बालकांची संख्या कमी असते कारण जन्मदरच मुळात कमी असतो आणि म्हणून वृद्धांची संख्या इथे जास्त असलेली आपल्याला दिसते. चौथं वैशिष्ट्य आहे, देशाची आणि लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने लोकांचे राहणीमान उंचावलेले असते. देशाची आणि लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगल्या प्रकारची असते. देश एक उत्तम अशा प्रकारच्या विकासाचा त्याने टप्पा गाठलेला असतो आणि साहजिकच त्यामुळे काय होईल की लोकांचे राहणीमान हे देखील चांगल्या दर्जाचे ते जगत असतात. 5वं वैशिष्ट्य सांगता येतं, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा उच्च दर्जाच्या असतात. ज्या शैक्षणिक सुविधांचा ते लाभ घेत असतात त्यांचा जो दर्जा आहे तर अतिशय उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सुविधा ते मिळवतात आणि हे याच टप्प्याचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थाने आपल्याला सांगता येतं. 6वं वैशिष्ट्य आहे की तृतीयक आर्थिक क्रियांचं प्रमाण वाढलेलं असतं. तृतीय सेवा देणारे व्यवसाय आहे, जे उदाहरणार्थ डॉक्टर्स, वकील, शिक्षक किंवा हॉटेल व्यावसायिक असेल, किराणा दुकानदार असेल, जे काही तृतीय श्रेणीचे व्यवसाय करणारे लोक आहे त्यांचं आर्थिक जो काही त्यांचा वाटा आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं तो एकूण लोकसंख्येमध्ये बजावत असतात आणि आर्थिक क्रियांचं प्रमाणही त्या ठिकाणी म्हणजे या देशांमध्ये वाढलेलं असतं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. आणि 7वा टप्पा आहे, 7वं वैशिष्ट्य आहे, लोकांचा आरोग्यसंपन्न व आनंदी जीवनाबाबत आग्रह असतो. उदाहरणार्थ स्वीडन किंवा फिनलँडसारखे देश आहे युरोप खंडामधले की ज्या देशांमध्ये लोकांचा आरोग्यसंपन्न जीवन जगायच्याकडे जास्त कल असतो कारण मुळातच उत्पन्न जास्त असतं आणि म्हणून राहणीमान पण चांगल्या प्रकारचं ते जगत असतात आणि याच्यासोबत ते चांगल्या प्रकारचं आरोग्य आणि आनंदी जीवनाबाबत नेहमीच आग्रही असलेले आपल्याला दिसतात. मौज मजा करणं किंवा फिरणं यासारख्या गोष्टींसाठी ते नेहमी आग्रही असतात आणि अशा प्रकारचं जो काही उदाहरणादाखल आपल्याला देश सांगता येईल की स्वीडनसारखा देश आहे, युरोप खंडातला फिनलँडसारखा देश आहे, या देशांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन किंवा 5व्या टप्प्यामधून हे देश जाताना आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीनं लोकसंख्या संक्रमणाचा हा सिद्धांत फ्रँक नॉटेस्टाईन जर्मन शास्त्रज्ञ याने मांडला आणि कोणत्याही प्रकारच्या देशाला अशा प्रकारच्या 5 टप्प्यामधून नेहमीच जावं लागतं ही स्थिती त्याने सांगितली. तर अशा पद्धतीनं आपला हा 5वा व्हिडिओ या प्रकरणाचा झालेला आहे. हे प्रकरण याच ठिकाणी आपलं संपलेलं आहे. पुढील प्रकरण क्रमांक 2 मी नेक्स्ट व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.